हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग्स। तर मग वीकेंड आलाच होता। आम्ही सगळे निघालो रेडी होऊन डिनरसाठी। आणि मग कुठे गेलो होतो तुम्हाला थंबनेलवरून तर कळूनच गेला असेल। सूर्यच ना आता वाकडमध्ये पण आलाय। मग म्हटलं जाऊन बघू। आणि पावसाळा आहे म्हणजे मग पाऊस तर येणारच। मग काय गाडीत बसून आम्ही निघालो आणि पाऊस प्लस ट्रॅफिक, हा अप्रतिम कॉम्बिनेशन। खूप लांब नव्हतं आमच्या घरापासून, पण तरी पाऊस होता म्हणून आम्ही कार घेऊन निघालो होतो आणि त्यामध्ये मग ट्रॅफिक पण लागली। मग आम्हाला 15 ते 20 मिनिट लागले तिथे पोहोचायला। फायनली आम्ही पोहोचलो सुरवेजला। आणि सुरवेज आणि एक इथे ना एक पब पण आहे, रेस्टो बार आहे, सॉरी, ते एकत्रच आहेत। मग तुम्ही कन्फ्यूज नका हो। आणि इथे लाईव्ह म्युझिक चाललं होतं मस्त। आणि जर तुम्हाला नॉनव्हेज विथ ड्रिंक्स घ्यायचं असेल तर ते तुम्हाला त्यांच्या त्या रेस्टो पबमध्ये बसवता। आणि नाही तर मग इकडे फॅमिली सेक्शन खूपच अप्रतिम इंटिरियर केलेलं, एकदम फ्रेश फील होत होतं आणि ॲम्बियन्स खूपच भारी होतं। आम्ही थोडं लवकरच आलो होतो, म्हणजे 8:30 वाजले होते, म्हणून अजून इतकी गर्दी नव्हती। आणि तसंही ही ब्रांच नवीन आहे, मग अजून लोकांना माहिती नाही आहे इकडे। इथे आम्ही थांबून ना डिसाईड करत होतो की आपल्याला कुठे बसायचं आहे, या रूममध्ये की पलीकडच्या रूममध्ये। मग आम्ही म्हटलं बाहेरच्या रूममध्येच बसू, म्हणजे तिथून ना थोडंसं बाहेरचं ॲम्बियन्स पण दिसत होतं, लाईव्ह म्युझिक पण नीट ऐकू येत होतं। मग आम्ही बाहेरच बसलो। फायनली आम्ही सगळे इथे बसलो आणि मग आम्ही ऑर्डर काय दिली हे मी तुम्हाला सांगलच पुढे। ह्यांनी ना असे हे पोस्टर्स बनवून छोटे छोटे ना असे हँग केलेत, मस्त वाटत होतं। हे पा, त्यांचे जे मेन फेमस डिशेस आहेत ना, त्यांचे असे पोस्टर्स कटआउट्स बनवून त्यांनी हँग केलेत। आणि ह्या मेन्यूमध्ये तुम्हाला आखाड स्पेशल डिशेस सगळ्या भेटतील, मग तुम्ही ह्यामधून पण ऑर्डर करू शकता। आणि इथे तुम्हाला दिसेलच की ह्यांचे ब्रांचेस बावधान, बानेर आणि वाकड, जे की आता नवीन सुरू केले त्यांनी वाकडमध्ये। इथे तुम्ही थालीचे रेट पण बघू शकता। मटन थाळी होती, चिकन थाळी बघू शकता तुम्ही, तुम्हाला जे आवडेल ते। आणि मग ह्यांच्याकडे पेरू आईस्क्रीम पण होतं आणि मोदक पण। आणि ह्या माझ्या ओवीला ना लिंबू इतका आवडतो, ती असंच सहजपणे खाऊन घेते। आम्ही दोघी वेट करत होतो की कधी आमचं जेवण येईल। फायनली आमच्या थाळीच आल्या। मग आम्ही ऑर्डर केली होती चिकन थाळी, मटन थाळी, 2 चिकन थाळी केली होती आणि 1 मटन थाळी। आणि ज्वारीची भाकर होती इथे, बाजरी नव्हती त्यांच्याकडे, पोळ्या होत्या। चिकनची टेस्ट मस्त होती, म्हणजे खूप तुम्हाला असं हेवी नाही वाटणार। ह्यासोबत येतो चिकन रस्सा, सुक्कं चिकन आणि चिकन किमा, आणि मी घेतली होती भाकर। आणि मटन थाळीमध्ये येतो सुक्कं मटन, मटन रस्सा, मटन किमा, अळणी पण येतं आणि मग पोळी भाकरी, हे तुमच्यावर आहे तुम्हाला काय घ्यायचं आहे ते। हे स्पायसी दिसत असेल पण अजिबात एवढं म्हणजे तुम्हाला लागणार नाही, कारण ओवी पण खात होती, हे तिला पण आवडलं। आणि खूप मसाले असे भरभरून नव्हते, म्हणजे की ते तुम्हाला त्रास देतील। मस्तपैकी आमचं जेवण झालं, मग आम्ही थोडेफार फोटोज पण काढले। त्यानंतर मी इथे परत म्हटलं तुम्हाला दाखवूनच देऊ की त्यांनी इथे कसे हे हँगिंग्स लावलेत त्यांच्या डिशेसचे। ये है इश्क, ये है इश्क,
इथे बघा ओवीचा डान्स. इथे मी ॲम्बियन्सचे फोटो पण टाकलेत. खूपच क्लीन ॲम्बियन्स आणि फ्रेश वातावरण होतं. तर मग मंडळी, माझे व्हिडिओज आवडत असतील तर काय करायचं आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब. माझ्या इंस्टाग्राम हँडलला पण फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे तुम्हाला रील्स, व्हिडिओज, माझे नवीन पोस्ट पाहायला भेटतील.